पाहतायत, अनुभवतायत आणि दयानंद लोंढे खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर। उद्याच्या दिवसात ते आपल्याला पाहायला मिळतील। अजय सातवी हे सुद्धा खुश आहेत। एवन जोडी दयानंद लोंढे आणि अजय सातवी हे आपल्याला पाहायला मिळते। स्वतः जगदीश दोडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। चला मॅच कडे वळणार आहोत। दोन फलंदाज बॅटर मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये गेल्या मॅचचा हिरो मिस्टर साई पागीला आपण पाहतायत, तर एका साइडला दीपक लहांगे, दोन्ही मॅन ऑफ द मॅच चे हिरो आहेत। आज काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल। प्रत्येक संघ म्हणत असतो मैदानाच्या आतमध्ये लढायचं, जिंकायचं आणि इतिहास रचायचं, हेच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। आत्मविश्वास हा तुमचा द्विगुणित होतो जेव्हा तुम्ही मॅच जिंकत असतात, त्यावेळेला खूप काही आपले होप्स वाढतात। कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो की एकदा खेळाडू मैदानात हरल्यानंतर पुन्हा जिंकू शकतो, नो डाऊट, परंतु मनाने जर तुम्ही हरलात तर तुम्ही आयुष्यात कधीच जिंकू शकणार नाही। म्हणून साई स्पोर्ट्स उसगाव टीम, आपण मनाने हरू नका, मनाने स्ट्रॉंग बना की आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा हा आपला दिवस असणार आहे। त्यामुळे आपण मनाने हरू नका, मनाला उभारी द्या, नाही मला जिंकायचंय येणाऱ्या कालावधीमध्ये। सामन्याला होईल सुरुवात। ऑल द बेस्ट। शेवटचा सामना आहे राइट आर्म राउंड विकेट। पहिलाच बॉल साई पागी, छोटा पॅक बडा धमाका, सरळ चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय, चेंडूला फेकून दिले 6 धावन करता। व्हॉट अ शॉट, सुमित ढेकले स्टाईल मध्ये षटकार। साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक, साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक। थँक्यू। स्वर्गीय चला घाई करा, वेदोड नका, पहिल्याच बॉलवर षटकार आला नवीन कोऱ्या करकरीत चेंडूवर। आपण पाहतायत या चेंडूला फेकून दिलं साई पागीच्या बॅट मधून एक कणखर आणि दर्जेदार षटकार पाहायला मिळाला। टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट, क्रियांशी जगदीश धोडी यांच्याकडून लगातार 3 षटकार जर आले तर 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। 1500 रुपये रोख रक्कम ऊर्जा दिली जाते, ऊर्जा संचारली जाते। हे फक्त प्राइज लावत नाही जगदीशजी धोडी साहेब, तर एक ऊर्जा देत आहेत की तुम्ही चांगलं खेळा आणि माझ्या एटीएम मधून ही कमाई करा। एक प्रामाणिक कन्स्ट्रक्शन म्हणून नेहमी सांभाळत असतात, प्रामाणिक उद्योजक आहेत। आतमध्ये येणारा चेंडू होता, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, सरळ चेंडू जर आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला। 2 बॉल्स आतापर्यंत काही संपन्न झालाय, 6 रन्स ऑन दी बोर्ड लागला। तर षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलंही प्रगतीपथावर आहे। पहिल्या बॉलवर षटकार, बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षकांनो आणि 200 रुपयांची कमाई करा। अ स्ट्राइक वाईल आयरन इज हॉट असं म्हटलं जातं, एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तवा तापलाय तोपर्यंत पोळी भाजून घ्या। जगदीशजी धोडी यांच्याकडून 200 रुपये कमवा, हीच ती वेळ आहे। ऑन साइडला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त एक्झिक्यूट केला गेला, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न। हा दबाव आहे, जेव्हा तुम्ही महत्त्वपूर्ण सामना खेळता त्यावेळेला तुमच्यावर दबाव असतोच, नो डाऊट अबाउट इट। संदीप किरकिरा हे सुद्धा मात्र कर्जोनचं एक अनमोल रत्न आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेला दिलेत आणि एक मित्र आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की खूप चांगला आयोजन संदीप घोषे अँड ऑल टीमचं आपल्याला पाहायला मिळतं, अर्थातच साई स्पोर्ट्स आयोजक। अप्रतिम ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय, बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने ॲज अ स्विफ्ट एज एन एरो, बाणासारखा वेगवान चेंडू सरळ निघून जाईल 4 धावन करता। व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग, 4 रन। ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, सरळ खेळाडू कक्षेला सलामी देणारा हा षटकार। 6 रन फक्त प्रेक्षकांसाठी आहे प्राइज, तो खेळाडू नसावा।
लागली मला ग. प्रेक्षक आहे तर प्रेक्षक असेल तर तुम्ही 200 रुपयांचे भाग्य विधाते ठरलेले आहात. क्रियांशी जगदीश धोडी इस कडून 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. म्हणजेच आज संध्याकाळचा खर्च सुटलाय चायनीज आणि थंड्याचा असं म्हणायला हरकत नाहीये. थम्सअपचं ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. एक रन तर जरूर मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. काय साई पागीने स्टार्ट करून दिले. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. नदीला ज्याप्रमाणे झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. ती सुरुवात यावेळेला करून दिली गेले. आत्मविश्वास, धैर्य, चिकाटी या सर्व काही गोष्टी मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय साई पागी. उद्याचं भवितव्य आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं. कारण आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगातील कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 वर जाऊन पोहोचली गेली. धावसंख्या कणखर आणि मजबूत स्थितीमध्ये. साई पागी, दीपक लहांगे एक अनएक्सपिरियन्स बॅटर तर एका साईडला एक्सपिरियन्स बॅटर पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन तरुणांना संधी मिळत असते. नवीन खेळाडूंना संधी मिळत असते. त्या संधीचं सोनं करतात. परंतु काही खेळाडूंना मी फक्त एवढं सजेस्ट करेन की 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर तुम्ही हवेत उडू नका. क्रिकेटच्या खेळामध्ये पाय जमिनीवर ठेवून खेळा. क्रिकेटचा सन्मान करा. सिनियर खेळाडूंचा सन्मान करा. आपल्या गावाचा आदर करा. मी आहे म्हणून संघ आहे हे जे शब्द आहेत ते डिक्शनरी मधून डिलीट करा. संघ आहे म्हणून मी आहे हे जेव्हा तुम्ही सांगतील त्यावेळेला पहा तुमचा क्रिकेटचा खेळ किती उंचावेल. म्हणतात ना, वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आले असतात खेळाडूंना. ऑन साइडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक. सरळ चेंडूला फेकून दिलाय. खेळाडू कक्षेला सलामी देणारा सलीम शेख यांना सलामी देणारा हा षटकार. मी आहे ना, घाबरू नका. मात्र यावेळेला दर्शवत असताना साई बागी. व्हॉट अ शॉट. थँक्यू. काय फटका खेळला होता. जबरदस्त ताकदवर. यावेळेला आपण पाहत आहेत षटकारात परावर्तित. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर कोणी नाहीये. मात्र सेफ झोन मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना दोन्ही फलंदाजांचा काय कॉन्फिडन्स लेवल, बॉन्डिंग, आत्मविश्वास, विश्वास. कारण आत्मविश्वास असावा परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा. या जगामध्ये 26 धावा झालेल्या आहेत. टायटॅनिक जहाज जी बुडाली होती त्यावर लिहिलं होतं. टायटॅनिक जहाजचे मालक होते. त्यांनी लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप. ती जवळजवळ 27 या धावसंख्येवर. 27 3 बॉलच्या समाप्तीनंतर 27 चा आकडा हा खूप मायने राखतो वर्ल्ड मध्ये. 27 नोव्हेंबर 2015 मध्ये पहिल्या पिंक बॉलची मागणी झाली. गुलाबी चेंडू आला आणि डे नाईट कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली होती ऑकलंड न्यूझीलंडच्या मैदानात. आणि 2 संघ होते न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. एका साईडला ब्रँडन मॅक्युलम तर एका साईडला स्टीव्ह स्मिथ. याला आपण पाहिलं होतं. 2 कॅप्टनला हा मान मिळाला. ऑन साईडला काय फटका खेळलाय. फॉलोइंग स्ट्रिक यावेळेला आपण पाहू शकताय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 षटकार. व्हॉट अ शॉट बाय साई पागी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 33 धावा. हा फटका 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. काय स्ट्रोक खेळला होता. यावेळेला चेंडूला पाहिलं, न्याळलं, सोडून दिलं आणि इथून मात्र नशिबाचा चौकार डेफिनेटली मेल. याला म्हणतात न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. नशिबाचा चौकार. वाईट +4 मिळतील 5. जो शॉट आपण पाहिला जबरदस्त स्ट्रोक खेळला होता. जीत पागे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं.
व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत गणेश गायकर आम्हाला दर्शवतात की 4 बॉल झालेत. आर्यन तर यांना आपण पाहतायत, त्याचप्रमाणे उमेश भगत यांना आपण पाहू शकाल, भूषण पाटील आहेत. ही प्रो प्ले स्पोर्टची टीम अतिशय जोमाने चांगलं काम करते. ऑफ साईडला चांगला फटका तर आहे, परंतु साई पागेच्या खेळीला पूर्ण विराम लागेल. सॉफ्ट डिसमिसल. साई पागेने नेहमीप्रमाणे आपला खेळ दाखवला. याला म्हणतात सातत्याचं दुसरं नाव. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास साई पागेने दर्शवला. टाळ्यांच्या गजराने त्याचं खेळाडू कक्षामध्ये स्वागत केलं जाईल. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना टाळ्यांचा कडकडाट यायला हवा गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा या खेळाडू कक्षेमधून. टाळ्यांचा कडकडाट होत असताना अतिशय साई पागी छोटा पॅक बडा धमाका. या खेळाडूला सातत्याने मी 12वा खेळाडू म्हणून पाहिलं होतं, परंतु त्याने स्वतःवर विश्वास ठेवला, इम्प्रोव्हायझेशन केलं. परिवर्तन ही काळाची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. जसं वरुण चक्रवर्तीला आपण पाहिलं, अतिशय जबरदस्त आपण पाहत आहेत, ज्याने अतिशय चांगला खेळ करत आता एक गोलंदाजाचा भार त्याने जरूर सांभाळला गेलाय. संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत 5. शेवटचा बॉल आहे या षटकातील. गोलंदाज सज्ज मिस्टर संदेश. नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाही, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट. कदाचित महेंद्र गरेलने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली. हा निर्णय कदाचित चुकीचा झाला की काय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. रुपेश पागी त्या ठिकाणी कॅच ड्रॉफ्ट. महेंद्र गरेलच्या माध्यमातून हा झेल धरणी मातेला दान केला जातोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद येतोय. 2 षटकांचा खेळ अखेरीस 40 रन 20च्या सरासरीने. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. स्वर्गीय पप्पू फलते ठेवलाय आज स्मृती चषक. स्वर्गीय पप्पू फलते ठेवलाय आज स्मृती चषक. स्वर्गीय पप्पू फलते ठेवलाय आज स्मृती चषक. थँक्यू. अतिशय सुंदर हे गुणगान गाणारं गाणं आपल्याला पाहायला मिळतं आणि या गाण्याच्या आधारावर चांगलं आयोजन नियोजन हे सातत्याने आपण पाहू शकतात. आमच्या लाडक्या आयोजकांना अक्षरशः डोळ्याला झोप नाही. जवळजवळ 15 ते 20 दिवस अगोदरच तयारीला लागले आणि हे सुसज्ज मैदान, चांगलं आयोजन नियोजन. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार कठीण असतं. म्हणतात ना, स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही. तर त्या गोष्टी सत्यात साकाराव्या लागतात आणि तेच आयोजकांनी आतापर्यंत केलं गेलंय. आयोजकांना मानाचा मुजरा असेल. साई स्पोर्ट्स आयोजित आपण पाहताय ही स्पर्धा, त्यामध्ये संदीप घोषे यांची सुंदर संकल्पना. ऑन साईडला अतिशय चांगला फटका. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. हवेच्या झोतावर काही अंदाज वर्तवू शकला नाही तो फिल्डर. जर हवेचा झोत थांबला असता तर कदाचित यावेळेला आपण पाहू शकतायत की हा झेल कॅरी केला असता. संध्याकाळचं सत्र असतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये काही कर्णधार टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारतात आणि कदाचित हा भाताने पाडाच्या संघाच्या परफेक्ट मना बरोबर हा निर्णय आला असावा. कारण 5-5:30च्या दरम्यान आपण पाहतायत हवेचा झोत असतो. सेकंड इनिंगला सुरुवात होते, ते कधी कधी हवा थांबते आणि अशा वेळेला क्लायमेट चेंज होतं. ऑफ साईडला फटका छान आहे. बिटवीन द गॅप मध्ये खेळण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला. सरळ चेंडू निघून जाईल थ्रू द कव्हर. अतिशय चांगला फटका. मॅग्निफिसंट टायमिंग, फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल चौकार. डीजे वैभव
चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 46 रन्स. पॅटर्न शॉट आहे रुपेश पागीचा, इनसाइड आउटचा फटका थ्रू दी कव्हर. त्यानंतर हुकच्या फटक्यात आपण पाहत आहेत वेगवेगळे शॉट सिलेक्शन या खेळाडूच्या नावावर आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 46. अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर रुपेश पागीच्या नावावर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया ही मात्र झालेली आहे. ती आपण पाहिली होती, तो इतिहास चालला होता भाताणीच्या मैदानात. ऑन साइडला फटका तर छान आहे, ऑन साइडला खेळला गेलाय परंतु फिल्डरला निवडलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी, एक्सलंट कॅच, नो मिस्टेक. फलंदाज बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. आदरणीय सन्माननीय सुभाषजी कासार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सुभाषजी कासार साहेब अगदी भाताने पाडा या संघाला सुद्धा ते कोऑपरेट करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. सुभाषजी कासार साहेब आपणास विनंती करेन आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46 वर जाऊन पोहोचली गेले. स्पेशल आपण पाहता चिंचोटीवरून रविकांत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. रवींद्र त्यांचं सुद्धा वेलकम आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46. शेवटचे 3 बॉल शेष राहिलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल पागी, रुपेश पागी याचे छोटे बंधू. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला. अगदी चेंडू नेत्र दीपक होता आणि इथून आपण पाहू शकतायत दीपक लहांगे काहीतरी कानमंत्र देत असताना कपिल पागीला. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 46 वर. निलेशचं हे षटक जर आपण पाहिलं तर चांगलं राहिलं आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने. अतिशय चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता, फक्त कट केलं आणि इथून सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. 4 रन. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 50 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा या टीमची धावसंख्या अतिशय चांगल्या पद्धतीने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळण्याची इच्छाशक्ती जरूर होती परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. 52 वर धावसंख्या थांबली. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. या सुभाषजी कासार साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. माजी उपसरपंच संदीपजी घोषे साहेब आपणास विनंती करतायत की आपण व्यासपीठावर या. आपली जागा तिथे नाहीये, आपली जागा या मुख्य मंचावर आहे. सुभाषजी कासार साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागतम. अगदी एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा संकेत कासार हे चांगलं क्रिकेट खेळतायत. नेहमीच आमच्या कलागुणांना ते वाव देत असतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 53 रनचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. 52 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 53 धावांचं लक्ष्य. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन आणि ही सुंदर स्पर्धा आपण पाहत आहेत ज्या स्पर्धेचं नाव आहे कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025. सरपंच आहे संघाचा वारी आयोजन. या श्रमजीवी संघटने ग्राउंड वारी गर्दी लोकांची जमली साजू. या आदरणीय सन्मान्य सुभाषजी कासार साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल सुभाषजी कासार यांचं टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपलं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि या आपण त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मायेची उबदार शॉल या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह
कॅमेऱ्यात बंदिस्त होत असताना साई स्पोर्ट्स सुसगाव प्रेझेंट कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025 ची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि सुभाजी कासार साहेब रंगीबेरंगी प्रमाणे फुलत राहा आयुष्य तुमचं बहरत राहो आणि त्यासाठी हा बुके देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. 53 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. साई पागीने जी सुरुवात केली ना ती वाखण्याजोगी होती. अतिशय चांगली बॅटिंग करताना आपण पाहिलात. जो स्ट्रोक खेळला गेला अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहिलात. पहिल्याच बॉलवर आउटफील्डच्या वरून खेळले गेले. खेळाडू कक्षेला मानवंदना देणारा हा खणखणीत दर्जेदार चौकार. गुड शॉट. 4 रन. पहिल्याच बॉलवर कणखर चौकार येत असताना इरादे पक्के स्पष्ट केलेत महेंद्र गरेलने. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अतिशय बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेला. चेंडूला स्टॉप केला. गुड फिल्डिंग. 1 रन. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फिकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 6 धावा. सहा रन्स. पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकफूट पंच. 2 रन आल्या. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अगदी फुटवर्कचा चांगला वापर करतोय महेंद्र गरेल. कारण तुमच्याकडे 3 गोष्टी असायला हव्यात. युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, आय कोऑर्डिनेशन, डोळ्यांची नजर आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रॉपरली टायमिंग. वेळ फार महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. या वेळेला ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. स्मार्ट सिंगल जरूर दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केली. 1 रन मिळेल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7 रन. नितीन बरफ आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता यावेळेला सिद्ध करत असताना लगेच कमबॅक केलं. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि तुम्हाला परिवर्तन करावं लागतं. प्रत्येक बॉलवर तुम्हाला वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करावी लागते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सराव करावा लागतो. अलीकडच्या काळामध्ये एक गावामध्ये आपण पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये 15-20 जण प्रॅक्टिस करत असतात. परंतु ती प्रॅक्टिस तुम्ही कशी करतायत याला फार महत्व आहे. ऑन साईडला जरूर खेळले गेलंय. फटका तर हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. उलटा अर्थी झेल घेण्याचा प्रयत्न केला. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत एका बॉलवर आणि पाहता पाहता 2 रन्स मिळतील शंकर किरकिराच्या बॅटमधून. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 9 रन. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 रन. 53 धावांचा पाठलाग करत असताना स्टार्ट तर अगदी चांगली मिळाले. आतमध्ये येणारा चेंडू ऑफ कटर पाहायला मिळतोय. समजलं नाही शंकर किरकिराला. संजय भोईर त्या ठिकाणी पंचांची भूमिकेत आहेत आणि ते दर्शवतायत नॉट आउट. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 43. 53 रनचं टार्गेट आहे म्हणजे 44 रनची आवश्यकता असेल. 22च्या सरासरीने तब्बल खेळावं लागणार आहे. गावदेवी स्पोर्ट्स भातानेवाडा या टीमला एकंदरीत आपण पाहताय चांगली स्टार्ट मिळाली. तशीच आता इथे स्टार्ट अजून सुद्धा मिळेल का तर विजयासाठी किमया 11 नावातच किमया आहे परंतु किमया साध्य करावे लागेल बॅटिंगच्या जोरावर.
गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला ग्रामीण प्रीमियर लीग सुद्धा येत आहे. 24 तारखेपासून त्या स्पर्धेचं उद्घाटन आपल्याला पाहायला मिळेल. एक नवीन स्टेज आपल्याला पाहायला मिळतो, व्यासपीठ मिळतं. 12 बॉल आणि 44 ची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. अतिशय चांगला बॉल होता, आतमध्ये येणारा बॉल. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी मात्र दाद फिटवून लावली. डायरेक्ट शरीराचा वेध घेतला गेला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय रुपेश पागीच्या हातामध्ये. कपिल पागी चांगली गोलंदाजी करत असताना एक अष्टपैलू खेळाडू, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मी अष्टपैलू खेळाडू बनावं. त्यासाठी तुम्हाला झिजावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑफ साईडला ऑन दी टोस खेळत असताना जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक नंतर मेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत परफेक्ट थ्रो. 2 रन्स मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 रन. तर सिंगल डबलने प्रतिस्पर्धी संघाला काहीच परिणाम जाणवणार नाही. इथे षटकार चौकार येतील त्यावेळेला मात्र तुम्हाला विजयाचे मार्ग सुकर होतील. खाली राहिला होता सबमरीन डिलिव्हरी. मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता तुम्हाला दाखवावी लागते. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाहीये, तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला फार महत्त्व आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर एखादा गोलंदाज गोलंदाजी केल्यानंतर काही गोलंदाज पाहतात की अनएक्सपेक्टेड त्यांच्याकडून असतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक नंतर मेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचे 2 बॉल आहेत या षटकातील. कपिल पागी चांगली गोलंदाजी, अंडरस्टँडिंग बॉलिंग. मोठा प्रहार हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी करत असताना मोठे प्रहार होत नाहीयेत. डॉट बॉल. 5 बॉल व्यवस्थित हाताळले गेले. शेवटचा बॉल आहे 7 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 41 ची आवश्यकता. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त एक्झिक्यूट केलं गेलं. डीप बॅकवर्ड पॉइंटला लॉंग चेस करावा लागेल फिल्डरला. चेंडू निघून जाईल 4 रनसाठी. चौकार. शेवटच्या बॉलवर चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 16. विजयासाठी आता 37 रनची आवश्यकता असेल. 6 बॉल 37 ची आवश्यकता. सहा बॉल आणि विजयासाठी 37 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने धावा तुम्हाला या कराव्याच लागणार आहेत. दीपक लहांगेला तिसरे षटक साठी बोलवले गेले. एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सहा बॉल 37 रन. ऑन साईडला क्रॉस बॅटचा जरूर वापर केला गेला. महेंद्रच्या बॅटमधून एक रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडेसे लेझी राहिले होते. फेकी करतील तत्पूर्वी जर आपण पाहिला तर जरूर स्वैर फेकी केली गेली होती. 3 रन्स मिळतील या 3 धावेने. संघाची धावसंख्या फलकावर किमया 11 कणझोम या टीमची जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन द बोर्ड. 34 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 34 रन हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेले. सिंगल तर डेफिनेटली मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. स्टार्ट चांगली झाली नव्हती. ज्याप्रमाणे साई पागीने जी स्टार्ट केली होती ती वाखाणीजोगे पाहायला मिळाली. प्रचंड इच्छाशक्ती, तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास त्याच्या बॅटिंगवर पाहायला मिळाला आणि त्याच्या फटक्यामध्ये जो आरपार प्रामाणिकपणा होता तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकलात. त्या हळूहळू विजयाच्या पाऊलखुणा उमटत असताना ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला नाही. ऑफ साईडला रिव्हर्स स्वीपचा फटका, कॅच ड्रॉफ्ट आणि आता विजयाच्या फक्त यावेळेला फॉर्मॅलिटी बाकी राहिले गेले. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. 2 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहू शकतायत भरपूर धावा हव्यात.
म्हणजे फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी राहिले. पहा मॅच समाप्त झाल्यानंतर जेव्हा घराकडे तुम्ही निघतील त्यावेळेला बाईक सावकाश चालवा, प्रत्येकाला ही विनंती असेल, कारण घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहेत, त्यामुळे आपण बाईक सावकाश चालवा, प्रत्येकाला ही नम्र विनंती असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21-21. या ठिकाणी माथेराव साहेब हे सुद्धा उपस्थित झाले, जे सदस्य आहेत या वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. अप्रतिम चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा प्रकारे आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होत असताना संघ गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा, कॉंग्रॅच्युलेशन. पहिल्या दिवसात राहटपाडा आपल्याला पाहायला मिळाला, आज संघ अंतिम 4 मध्ये पोहोचला. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिला जरीमरी पालिवली बी, दयानंद लोंढे आणि अजय सातवी पुरस्कृत हा संघ मात्र अंतिम 4 मध्ये पोहोचला. आणि त्यानंतर आता तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहत आहेत गावदेवी स्पोर्ट्स